भरपूर दिवसापासून वाट बघत असलेलं पार्सल आज मला रिसीव झालं. तेच घेण्यासाठी संध्याकाळी खाली गेली होती आणि घरी आल्या आल्या पहिले ओपन करून बघितलं, कारण की घाई असते ना की कसं आलेलं आहे कसं नाही ते बघण्याची. त्याच्यासाठी पहिले ते ओपन केलं आणि लगेच तुम्हाला दाखवायला घेतलं. म्हटलं कसं आलं तेही तुमच्यासोबत शेअर करते ऑनेस्ट रिव्ह्यू म्हणून. तर इथे मला 3 हुक वगैरे सर्व काही रिसीव झालेलं होतं. म्हणजे बाहेर दुसरं काही विकत घेण्याची गरजच नाही, सर्व काही एकाच सेटमध्ये अवेलेबल झालं होतं मला. इथे 3 प्रकारचे हुक मिळाले होते. एक 8 नंबरचा हुक होता, प्लॅस्टिकचे होते पण व्यवस्थित होते, जास्त काही खराब क्वालिटी नव्हती. एक 8 नंबरचा हुक होता येलोवाला, हा पिंकवाला 6 नंबरचा आणि हा ग्रीनवाला 4 नंबरचा असा हुक होता. आणि हा एक वेगळं पॅकेट होतं, ते कसं ओपन करायचं तेच मला लवकर सापडत नव्हतं. फायनली सापडलं आणि तेही सर्व सामान काढलं. त्याच्यामध्ये मला ह्या निडल मिळाल्या, हेडपिन मिळाल्या आणि हे कटरही मिळालं होतं थ्रेड वगैरे कट करण्यासाठी. त्याचीही क्वालिटी व्यवस्थित होती. आणि नंतर हे काय होतं तेच मला कळालं नाही, त्याचा उपयोगच काय तो कळत नव्हता व्यवस्थित. पण म्हटलं चला आलंय तर बघूया नंतर काय उपयोग होतो काय नाही ते. आणि हे पण काहीतरी ट्रेसिंग व्हील वगैरे काहीतरी त्याचं नाव होतं, त्याचाही उपयोग बघावे लागेल. आणि हे निडलमध्ये थ्रेड टाकण्यासाठी होतं, म्हणजे थ्रेड टाकायला इझी जाईल त्याच्यामुळे. आणि हे थ्रेड मिळाले होते मला सिल्कचे, भरपूर क्वालिटी वगैरे सर्व व्यवस्थित होतं. चला बाय.